नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी तुम्हाला आज दाखवणार आहे अशी चटपटीत चटणी, चिंच गुळाची चटणी। बऱ्याच ठिकाणी कामाला येणारी ही चटणी तुम्हाला ही खूप आपल्याला जेवणाला आमटी बनवली तिथे उपयोगी पडणार। समोसा, भेळ, कचोरी, भज्यांचे प्रकार वेगवेगळे भरपूर जागी तुम्हाला भेळी बरोबर सॉस बरोबर ही म्हणजे कितीतरी जागी तुम्हाला भेटणार ही चंची उपयोगी पडणारी चटणी आहे। तर नक्कीच तुम्ही पहा। कचोरी बरोबर खाऊ शकता तुम्ही, वडापाव बरोबर खाऊ शकता तुम्ही, समोसा बरोबर खाऊ शकता तुम्ही, म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही भाज्यांचे वेगवेगळे प्रकार असतात त्यांच्याबरोबर खाऊ शकता। तर ही अशी जबरदस्त चटणी बनवणार आहे, चिंच गुळाची चटणी। साध्या सोप्या पद्धतीत आहे पण फार अप्रतिम लागणारी आहे। तर मी चिंच घेतली होती चांगली बरीचशी अशी 100 ग्राम चिंचपासून बी थोडी कमी असून 100 ग्राम पकडा तुम्ही। 100 ग्राम चिंच घालून मी भिजत घातली होती। आता हे भिजत घेतली मी गाळून घेते ह्याला, जरा असं कुस्कर मी तिला आणि तिला गाळून घेते। तिच्यातलं काय कचरा घाण काय चोथा सगळा निघून जाईल आणि मग तुम्हाला एकदम मस्त पल भेटेल त्याचा चिंचेचा। तर पल काढायचा आपल्याला नुसता, हे असं काही नाही काढायचं। त्यात चिंचुके पण भेटतात, त्याच्या शिरा असतात त्या चिंचाच्या त्या भेटतात। तर ही चिंच गुळाची मला तर प्रचंड आवडते ही चिंच गुळाची। कुठलीही आमटी केली तुम्ही, वरण केलं त्याच्यात टाकली, कुठली आमटी केली चिंच गुळाची आमटी असतात ती केली, किंवा एखादी साध्या वरणात टाकलं तरी फार छान लागतं त्या मैत्रिणींनो। तर तुम्ही नक्कीच ही आपल्या घरात शिल्लक असावंच ही चटणी, म्हणून मी दाखवत आहे तुम्हाला। आमच्याकडे तर असतेच हमेशा चिंच गुळाची चटणी। थोडंफार पाणीपुरीच बनवली, शेवपुरी बनवली, रगडापेटीच बनवली, ह्याच्यात टाकायला ही चिंच गुळाची चटणी लागते। भरपूर जागी आपल्याला लागणारच आहे ती चटणी, म्हणून बनवून ठेवलेली काही हरकत नाही। कुठलं चाट बनवला, कुठलं सांडवे हे असं वेगवेगळे प्रकारचे चाट बनवले त्याच्यात पण पापडावर टाका, म्हणजे बऱ्याच ठिकाणी टाकली ना चालती ही चटणी। चव देणारी तोंडाला आणि चिंच गुळाची चटणी फार अप्रतिम लागते। हिची चव कशी आंबट तिखट गोड अशी चव मस्त लागते तिची। तोंडात चटणी पाहताच तोंडाला पाणी येते, म्हणून नक्कीच तुम्ही बनवा। सोपी पद्धत आहे, अवघड बिलकुल नाही, त्या पद्धतीनेच बनवा। तेव्हा आता हे मी काढून घेतलेलं आहे चिंचाचा बल सगळा। तर पल काढल्यामुळं काय होतं, चोथा काढल्यामुळे सगळं निघून जातं आपलं, चांगला आपल्याला चिंचेचा पल भेटतो तो आहे तोच। तेव्हा काय हे काढून घेते मी असं आणि हे ठेवून देते। आता खालचं पाणी आहे ना ते फुटायला पाहिजे। हे पहा एवढं पाणी भेटलं आपल्याला। आता मी पुढे ठेवते फॅन, गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये हा पल्प ओतायचा आपल्याला। एवढा पातळ केली आहे पण त्याला आता शिजवायचं आपल्याला, मग तो घट्ट होणार। म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी किती पातळ हवी किती जाड हवी त्याच्यावर बनवू शकता तुम्ही। एवढा गूळ टाकला, दिला टाकून असाच गूळ ते वितळतपर्यंत त्याला कढईतपर्यंत ह्याला उकळी येतपर्यंत आपला गूळ पण वितळून जाणार। पहा बरं, हलवत राहायचं मात्र सारखं, थांबायचं नाही। आता बघा किती कमी झालाय, त्याचे तुकडे झालेले आहेत आता। आणि आपलं हे पण उकळी आलेली आहे, त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे बघा। ही चटणी बनवायला खूप इझी आहे, खूप सोपी आहे, कोणी पण बनवू शकतात, नवे शिकाऊ पण बनवू शकतात आणि जुनी तर बनवतातच, पण ही खूप चविष्ट लागते आणि खूप सोपी पद्धत पण आहे। आणि चटणी जर बनवून ठेवली तुम्ही वर्षभर ठेवली तरी काहीच होणार नाही, तसून तशी राहील। फ्रीजमध्ये ठेवायची, काहीच नाही होणार। चटणी पाहताच मात्र तोंडाला पाणी सुटते, अशी चटणी मस्त, कलर पण सुंदर येणार आहे तिला
सर्वच काही चटणीचं आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ पहा संपूर्ण, स्किप करू नका. सोपं पद्धत, सोपं सर्व आहे, सोपं दाखवलं आहे. आता छान उकळी चाललेली आहे, त्या गूळ पण वितळले चाललेलं आहे आणि उकळी येऊन द्यायची, आता शिजवून द्यायचे आपल्याला. मस्त शिजलं पाहिजे, हलवत राहायचं, मात्र करपलं नाही पाहिजे खाली. ह्याच्यात आपल्याला सामग्री टाकायच्यात अजून. बघा किती हलवते मी छान. अशीच हलवायची का की लागली पण नाही पाहिजे खाली ती. आणि गूळ पण वितळलेला आहे आपला मस्त. आता ही चटणीमध्ये आपण एक एक जिन्नस घालूया. बरीच आटलेली आहे. तर पहिलं पहा बरं, जिरं पावडर भाजलेली आहे. जिरं, धने पावडर अर्धा चमचा, हे सगळं भाजलेलं आहे. लाल तिखट 2 चमचे. आता पहा चव त्याची. तर थोडीशी अजून उकळी होते त्याला. मस्त चालले. पहा किती छान झालेली आहे. रंग चढत चाललेला आहे चटणीला. छान उकळली पण आहे. तर बंद करूया आपण. ही थोडे थंड पडली ना, अळणार उलटी, पातळ होणार, घट्ट होणार. सॉरी, पातळच म्हटलं तुम्हाला, घट्ट होणार त्याचं. तर थोडंसं मीठ टाकले मी. कसं प्रत्येक गोष्टीला आपल्याला चव पाहिजे. तर चव तर मिठानेच आणू शकतं. तर मेन गोष्ट तीच आहे, मिठाने चव येते रेसिपीला आणि रेसिपी छानच बनते. पहा बरं किती छान रंग दिसते. मैत्रिणी पहा बरं किती छान दिसते. वाटते का नाही अगदी तोंडाला पाणी. घट्ट किती झालेली पहा. अजून घट्ट होईन ती, थंड होईन तशी. आणि काळ्या कलरीमध्ये काळी कढई आहे ना, त्याच्यामुळे कलर दिसत नाही. आता दुसरं पांढरं घेतलं ना, त्याच्यात बघा कलर किती छान दिसत, मस्त दिसन, भारीच वाटते एकदम. तर ही आपली झालेली आहे थंड. मी गॅस बंद केलेला आहे. जरा थंड होऊन देते, मग दुसऱ्या भांड्यात ओतून दाखवते तुम्हाला. पहा किती रंग सुंदर आलेला आहे त्याला. असं वरती घेतल्यावर कलर दिसतो. तोडच नाही. वाव. आता मी वाटीत ओतून दाखवते. बघा अशा पद्धतीने ओतायची. पहा मैत्रिणींनो किती छान दिसते ती चटणी. एकदम आपलातून झालेली आहे चटणी ही. वाव. बघा तो कलर चटणीला. जबरदस्त चटणी बनलेली आहे. नक्कीच बनवून पहा मैत्रिणींनो. अशी छान चटणी बनलेली आहे ती. ही तर आवडेलच सर्वांना. लहान मुलं तर चाटून पुसून खातील, एवढी छान. आणि मी गूळ घालून बनवलेली आहे. वाव.
पहा सुंदर चटणी. तुम्हाला मी जवळून दाखवते. पहा रंग पहा किती सुंदर आलेला आहे चटणीला. आवडली तर नक्कीच लाईक करा. आणि थोडेसे मी मगज पण टाकलेले आहे, सफेद तीळ टाकलेले आहेत थोडेसे, त्याच्यामुळे आणखीन छान दिसते. बघा पुढे हे सफेद तीळ वापरलेले आहेत मी, जराशी ते टाकले का छान दिसते. चला मैत्रिणी, आवडली तर परत बाय, परत भेटूया.